अंधेरी सबवेसाठी आता आदित्य पॅटर्न राबवण्यात येण्याची शक्यता आहे। अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव समोर आलाय। मान्सून पूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय, त्यामुळे पुन्हा एकदा उपाययोजनांवर चर्चा होते। अंधेरी परिसरात 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे। सुमारे 41,000 घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या टाक्यांसाठी 500 कोटी खर्च अपेक्षित आहे। या प्रस्तावाबाबत भाजपचे आमदार अमित साटम यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। विशेष म्हणजे हाच मॉडेल हिंदमाता परिसरात तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला होता। हिंदमातातली परिस्थिती कमी करण्यासाठी उभारलेल्या भूमिगत टाक्यांना यशस्वी प्रयोगही मानलं जातं। आदित्य ठाकरेंच्या अनेक प्रकल्पांवर टीका करणाऱ्या भाजपकडूनच आता त्याच सूत्राचा स्वीकार होत असल्याची चर्चा होती। राजकारणात विरोध, पण अंधेरीसाठी आदित्य ठाकरेंचाच फॉर्म्युला हा राबवला जाण्याची शक्यता आहे। 2023 मध्ये 21, 2024 मध्ये 25 आणि 2025 मध्ये 22 वेळा अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे। तर या संदर्भात अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, आदित्य ठाकरे पॅटर्न नेमका काय आहे आणि भाजपला हा पॅटर्न राबवण्याची वेळ का आली आहे? माधवी, नक्कीच आपण पाहिलं तर हिंदमाता परिसरामध्ये म्हणजे मुंबईत कुठेही पाऊस पडला किंवा हिंदमाता परिसरात पाऊस पडला की लगेच पाणी साठायचं आणि या प्रश्नांवरती तोडगा काढला होता तो म्हणजे आदित्य ठाकरेंनी। त्यांनी परदेशातल्या जी सिस्टीम होती ती मुंबईत या ठिकाणी राबवली होती। त्या परिसरात अनेक मोठ्या टाक्या उभारल्या होत्या, त्यामुळे हिंदमाता परिसरामध्ये आपण पाहिलं तर मागील 2 ते 3 वर्षांपासून पाण्याचा जो साठा होत होता तो आता होतच नाही। आणि आता हाच पॅटर्न जो आदित्य ठाकरेंचा पॅटर्न आहे हा अंधेरी सबवेसाठी राबवला जात आहे। आणि विशेष म्हणजे कोण राबवत आहे? आदित्य ठाकरेंवरती वारंवार टीका करणारे अमित साटम म्हणजेच भाजपकडनं हा पॅटर्न आता राबवला जात आहे। अंधेरी सबवेमध्ये आपण पाहिलं तर सकल भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी साचतं आणि यामुळे वाहतूक कोंडी ही देखील मोठ्या प्रमाणात होते। आता हाच पॅटर्न राबवण्यासाठी अमित साटम यांनी पुढाकार घेतलेला आहे। 500 कोटींच्या या टाक्यांचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेकडे दिलेला आहे। त्यामुळे या भूमिगत ज्या टाक्या उभारल्या जाणार आहेत त्यामुळे तिथला देखील पाण्याचा जो निचरा आहे तिथलं पाणी या टाक्यांमध्ये साचवलं जाईल आणि जो पाण्याखाली येणारा परिसर आहे हा पूर्णपणे हिंदमाता परिसराप्रमाणेच मोकळा राहणार आहे। त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। मात्र चर्चा आहे ती म्हणजे भाजपकडनं फॉलो केला जाणाऱ्या आदित्य ठाकरे पॅटर्नची। त्यामुळे आता राजकीय नेमकी टीका टिप्पणी काय होते हे पाहणं महत्वाचं आहे। जवळपास 41,000 घनमीटर पाणी साठा असण्याच्या क्षमता असणाऱ्या या टाक्याची जवळपास किंमत 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता यावरनं कसं राजकारण पेटतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता मान्सून बाबत एक मोठी चिंताजनक बातमी आहे। एल निनोमुळे मान्सूनची प्रगती रोडावली आहे। यंदाच्या मान्सून बाबत चिंता व्यक्त होते आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते एल निनोची स्थिती विकसित होत असल्याने पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। सध्या महासागरात ढगांची निर्मिती आणि हवामान विषयक हालचाली नेहमीपेक्षा कमी आहेत असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय। उपग्रह छायाचित्रांमध्ये भारताच्या दक्षिणेकडील महासागर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निरभ्र आकाश दिसतंय आणि त्यामुळे पाऊस निर्माण करणाऱ्या प्रणाली कमी प्रमाणात तयार होत आहेत आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना अपेक्षित बळ मिळत नसून केरळसह देशातील इतर भागांमध्ये पावसाचा वेग मंदावलाय। संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान विषयक संस्थेच्या अहवालानुसार जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीत अनेक प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर होत आहे। महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। अशातच स्कूल बसच्या भाड्यातही वाढ झाल्यामुळे लाखो पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। शाळा सुरू होताच स्कूल बसच्या भाड्यात 15% वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनेने घेतलाय। शाळा ऑनलाईन, ऑफलाईन घ्याव्यात जेणेकरून स्कूल बसची भाडेवाढ टाळता येईल अशी सूचना स्कूल बस मालक संघटनेकडून करण्यात आली होती। मात्र सरकारकडून कुठलीच हालचाल झाली नाही आणि त्यामुळे स्कूल बस मालकांनी राज्यभर 15% भाडेवाढीचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे महागाईत सामान्य जनता होरपळत असताना आता शैक्षणिक खर्चही वाढत असल्याचं हा अतिरिक्त भार कसा पेलायचा असा प्रश्न पालकांना पडलाय। तर स्कूल बसच्या भाड्यात नेमकी वाढ का झालेली आहे त्यामागची कारण आपण पाहूयात। सगळ्यात मुख्य कारण म्हणजे इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलचा वाढता खर्च।
तर बस चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचा पगार हे देखील त्यामागचं एक मुख्य कारण आहे. वाहन देखभालीसाठीचा खर्चही परवडत नाहीये आणि त्यामुळे देखील ही दरवाढ करण्यात आली आहे. तर सुटे भाग आणि उपभोग्य वस्तूंची किंमतही वाढतीये. टोल आणि परवान्याशी संबंधित खर्चही वाढतोय. ई चलान आणि अंमलबजावणीसाठीची संबंधित दंडांचा वाढता भार देखील यामागचं एक कारण आहे. वाहतूक सेवेच्या बाबींवर परिणाम करणारी सर्वसाधारण महागाई हे देखील एक कारण सांगितलं जात आहे. बातमी आहे पश्चिम बंगालमधून. ममता बॅनर्जींना एकाच महिन्यात 2 मोठे धक्के बसलेत. 4 मेला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जींना 15 वर्षाच्या सत्तेवर पाणी सोडावं लागलं. आता 3 जूनला ममता बॅनर्जी यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. टीएमसीच्या निवडून आलेल्या 80 आमदारांपैकी 60 आमदारांनी ममतांपासून फारकत घेतली आहे. टीएमसीतून हकालपट्टी करण्यात आलेला आमदार ऋतुभद्रा बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेत 58 आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर केलंय. ऋतुब्रता यांनी या 58 आमदारांनी आमचा विधिमंडळ नेता म्हणूनही घोषित केलंय. या घडामोडींमुळे पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची चर्चा रंगली असली तरी तृणमूलच्या या नेत्यांसाठी भाजपचे दरवाजे बंद असून याच्याशी आपला संबंध नसल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. अभी तो मैं बाहर से सुन रहा हूँ कि 59 लोग हो गया, सुन रहा हूँ, लेकिन हाँ मेरा भी सिग्नेचर है उसमें. जी जी नहीं, मेरे पर्सनल उनसे नहीं दल के खिलाफ नहीं है. हाँ, मेरा 5 साल गुजारना है विधानसभा के अंदर. वह एलओपी एक बलिष्ठ होना चाहिए. इसी रिगार्डिंग हमने सोचा कि चलो कि ऋतुव्रत जैसा कोई अगर विधायक अगर एलओपी बन जाए तो काम करने में सुविधा होगा. एकीकडे तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन केलाय. त्याचवेळी दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीनं धाड पाडली आहे. ईडीच्या 4 टीम अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोहोचल्या असून त्यांची चौकशी केल्याची माहिती मिळते. दिल्लीमध्ये मालवीय नगरमधल्या हॉटेलला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झालाय. यात एकाच कुटुंबातील 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गुरुग्राममधल्या अग्रवाल कुटुंबातील 8 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. विवेक अग्रवाल यांच्या वडिलांना रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यासाठी कुटुंबातील सदस्य हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र हॉटेलला आग लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झालाय. यात विवेक अग्रवाल यांच्या पत्नी आणि मुलाचा होरपळून मृत्यू झालाय. बिहारमधल्या मुझफ्फरपूरमध्ये भीषण आग लागली आहे. मुझफ्फरमधल्या प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये पहाटे 3च्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीत अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते. 3 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे तर 12 जण जखमी असल्याचं समजतंय. बचावलेल्या अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. अर्ली मॉर्निंग जो है सूचना हम लोगों को मिली कि आईसीयू में आग लग गई है. संभवतः शॉर्ट सर्किट से प्रथम दृष्टया जो देख करके लग रहा है मॉनिटर होता है और ऑक्सीजन सप्लाई का पूरा सिस्टम होता है. तो उसमें फायर की टीम आई, स्थानीय पुलिस, हम लोग सब लोग आकर के मरीजों को निकाला गया है. 3 कंफर्म डेथ की सूचना है. क्योंकि आईसीयू में गंभीर मरीज भर्ती रहते हैं, उनको आसपास के अस्पतालों में भेजा गया है. सीसीयू भी संचालित था. तो जो भी मरीज के परिजन बयान दे रहे हैं हम लोग उसको वेरीफाई कर रहे हैं और अभी सिच्युएशन कंट्रोल. तर इराणचा अणु कार्यक्रम नष्ट करणारच असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय. इस्रायल, अमेरिका आणि पश्चिम आशियासाठी इराण हा मोठा धोका असल्याचे त्यांनी म्हटलंय. लेबनॉनला हिजबुल्लाच्या प्रभावातून मुक्त करणार असल्याचं नेतन्याहू यांनी म्हटलंय. तर इस्रायल, अमेरिका आणि पश्चिम आशियासाठी इराण हा मोठा धोका असल्याचं बेंजामिन नेतन्याहू यांनी नमूद केलंय. आणि लेबनॉनला हिजबुल्लाच्या प्रभावातून आम्ही मुक्त करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. एकूणच इराणचा अणु कार्यक्रम नष्ट करणार असल्याचा पुनरुच्चार नेतन्याहू यांनी केलाय.
येत्या 15 ऑगस्ट पासून एअर इंडिया इमारतीत सरकारी कामकाज सुरू होणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी काल इमारतीची पाहणी केली आहे। इमारत डागडुजी अंतर्गत सुशोभीकरणाची कामं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। देशाच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट पासून इमारतीत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचं नियोजन करण्यात आले। नरिमन पॉइंट इथल्या ऐतिहासिक एअर इंडिया इमारतीचं नुकतंच महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरण झालंय। मुंबईतील नायगाव बीडीडी चाळीतील आणखी 537 घरांचं काम पूर्ण झालं असून या घरांचा समावेश असलेल्या इमारतींना निवासी दाखला प्राप्त झालाय। त्यामुळे या घरांचाही ताबा आता दिला जाईल। नायगाव इथल्या इमारत क्रमांक 5च्या तळमजल्यावरील म्हाडाचा प्रकल्प कार्यालयात उद्यापासून घराचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत ही प्रक्रिया पार पाडली जाईल। आषाढी पायी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहू इथून 7 जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। हा माई पालखी सोहळा 18 दिवसांचा प्रवास करून 24 जुलै रोजी पंढरीत दाखल होईल। यंदा पालखी सोहळ्याचं 341वे वर्ष आहे। श्री संत तुकाराम महाराज संस्थानानं याबाबत माहिती दिली आहे। पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होईल। 8 जुलैला इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पालखी पहिल्या अभंग आरतीसाठी अनगड शहा बाबा दर्ग्याजवळ थांबेल, तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी पालखी चिंचोली येथल्या पादुका मंदिरात थांबेल आणि संध्याकाळी अकोर्डीतल्या श्री विठ्ठल मंदिरात विसावेल आणि त्यानंतर पालखी पुणे बारामती बोरगाव मार्गे पंढरपूरला 24 जुलैला दाखल होईल। वारीचं पहिलं रिंगण बेलवाडी इथे पार पडेल। आता विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। यापुढे विमानतळावर सेल्फी घेणं, रील बनवणं किंवा ट्रॅव्हल ब्लॉग शूट केल्यास संबंधित प्रवाशाचा मोबाईल जप्त केला जाईल। विमानतळावरील संवेदनशील ठिकाणांची माहिती या शूटिंगच्या माध्यमातून इंटरनेटवर उपलब्ध होऊन सुरक्षेला बाधा पोहोचू नये याकरता डीजीसीएनं हा नवा नियम जारी केलाय। मोबाईल जप्ती आणि दंड याचप्रमाणे अशा प्रवाशांना नो फ्लाय लिस्टमध्येही टाकलं जाऊ शकतं। अलीकडच्या काळात विमानतळांवर रील्स, व्हिडिओ ब्लॉग्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडिया कंटेंट तयार करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। यामुळे अनेकदा सुरक्षा यंत्रणा, विमानतळ संचालन आणि संवेदनशील पायाभूत सुविधांशी संबंधित माहिती नकळतपणे सार्वजनिक होत असल्याची चिंता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवतीये, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 6, ठाकरेंची शिवसेना 4 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवतीये। बंडखोरांना शमवण्याचं मोठं आव्हान महायुती आणि मवियासमोर आहे। काही जागांवर महायुतीत बंडखोरीचे संकेत दिसत असून त्यांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश मिळणार का याकडे लक्ष लागलंय आणि त्यामुळे आज कोणते बंडखोर अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणखी एक महत्त्वाची अपडेट, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। मात्र जिल्हा बँक निवडणुकीचा त्यांनी अर्ज दाखल केलाय, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचं बंड जिल्हा बँकेसाठी तर नव्हतं ना अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण भाजपनं देखील यावेळी जिल्हा बँक निवडणुकीत रस दाखवलेला नाही। यापूर्वी ही बँक सत्तार यांच्या ताब्यात होती। सत्तार समर्थक बँकेचे अध्यक्ष होते। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, अब्दुल सत्तारांचा हा आग्रह जिल्हा बँकेसाठी होता असं आता का बोललं जात आहे? आपण पाहिलं तर काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आपला मुलगा समीर सत्तार यांचा आज 11 वाजता अर्ज माघार घेणार असल्याचं म्हटलंय। मात्र हे बंड जे केलं आहे ते जिल्हा बँकेसाठी तर नव्हतं ना अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आहे। कारण की गेल्या काही वर्षामध्ये जिल्हा बँकेची सत्ता अब्दुल सत्तार यांच्याकडे आहे। त्यांचे समर्थक या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेवर राहिलेले आहेत आणि आता जिल्हा बँकेच्या निवडणुका लागल्यात। यामध्ये आता भाजपानं देखील एंट्री घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही विधान परिषदेची जागा सोडतो, तुम्ही आमच्यासाठी बँक सोडा अशा प्रकारचं चर्चा पाहायला मिळते। आणि अर्ज मागे घेत असतानाच इकडे जिल्हा बँकेमध्ये देखील समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता
जिल्हा बँकेतही भाजपा विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीची लढत पाहायला मिळणार का हे पाहणं देखील महत्वाचं आहे, की या सगळ्यामध्ये आणखीन युती होती हे पाहणं महत्वाचं आहे. या निवडणुकीमध्ये अतुल सावे यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर संजना जाधव यांच्यासह काल 10 जणांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये समीर सत्तार यांचा देखील अर्ज होता. आता त्यामुळे जिल्हा बँकेमध्ये नेमकं काय राजकारण होतं आणि खरोखरच सत्तारांचं बंड हे जिल्हा बँकेसाठी तर नव्हतं ना, याचं उत्तर आपल्याला येत्या काही दिवसातच मिळणार आहे. कृष्ण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून माहितीत तिढा निर्माण झाला होता. नाराज शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर रात्रीच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर समीर सत्तार आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आज सकाळी 10 वाजता समीर सत्तार अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळते. माहितीनं या जागेवर भाजपचे सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज होते. जी चर्चा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला वेळ दिला. सर्व आमच्या ज्या अडीअडचणी होत्या आमच्या जिल्ह्याच्या त्या सर्व जाणून घेतल्या. त्याच्यावर पुढची राजनीती करताना कुठेही समन्वयाने महायुतीचा धर्म दोघांनीही पाळावा, आम्हीही पाळावा, त्यांनीही पाळावा. माझ्या मतदारसंघासहित जिल्ह्यामध्ये समन्वयाने दोघांनीही राहावं अशा सूचना ते खाली देतील. आणि आमच्या साहेबांनी आम्हाला काल जे बोलणार मी तुम्हाला कालच बोललो, आजच्या या परिस्थितीमध्ये आता उद्या मी माझा फॉर्म विड्रॉल करेन. माझ्या पूर्ण व्यथा, पूर्ण माझ्या जी काही अडीअडचणी होत्या, जे मित्रपक्ष म्हणून ज्या काही दोघांमध्ये जे वादविवाद होते ते संपवण्याचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या वेळेस दोघांनाही निर्देश देण्याचा उपमुख्यमंत्री देऊ लागले, मुख्यमंत्री देऊ लागले, कोणताही आश्वासन, कोणताही मी त्यांच्याकडून शब्द घेतला नाही. शेवटी मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे आहे, मी महायुतीचा आमदार आहे याची सर्व जाणीव त्यांना तंतोतंत दिली. आम्हाला जो खालच्या लेवलवर त्रास होत होता त्या त्रास होणार नाही याची गॅरंटी त्यांनी दिली. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाच्या 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज कायम आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे 2 बंडखोर रिंगणात आहेत. ठाकरे गटाचे संजय मुंदडा आणि सचिन पवार यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर निवडणुकीतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास निवडणुकीची समीकरणं बदलणार आहेत. खासदार ओमराजे निंबाळकरांसमोर बंडखोरी रोखण्याचं आव्हान असेल. अमरावती विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जावरील आक्षेपांच्या सुनावणीमध्ये विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. यावेळी बाजोरिया रात्री 9 वाजता निर्णयाची प्रत मागायला परत जिल्हाधिकारी कार्यालयात आले तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी वाद घालत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. तसेच प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोप जिल्हा प्रशासनानं केलाय. या घटनेनंतर निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे मंगळवारी रात्री 1 वाजता माजी आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल झालाय. यावेळी माजी आमदार विप्लव बाजोरिया आणि त्यांचे वडील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी जो गोंधळ घातला त्याचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी बाजोरिया यांना अपशब्द वापरू नका असं बोलत होते, पण बाजोरिया ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. अहिल्यानगरमधून मोठी बातमी येते. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एटीएसनं मोठी कारवाई केली आहे.
पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातील 4 जण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून 4 जण संपर्कात असल्याची माहिती मिळते. पाकिस्तानी गँगस्टर भाटी आणि राणाच्या संपर्कात हे 4 असल्याचा संशय आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी या 4 ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गेल्या 10 तासापासून संशयित तरुणांची चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान ATS पथकाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तर महाराष्ट्र ATSनं ही मोठी कारवाई केलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमधून 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हे 4ही पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून होते असा या यंत्रणांना संशय आहे आणि त्यामुळे गेल्या 10 तासांपासून या 4घांची कसून चौकशी केली जाते. पाकिस्तानी गँगस्टर भाटी आणि राणाच्या संपर्कात हे 4 असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच या 4घांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आपले प्रतिनिधी नितीन ओझा सध्या आपल्या सोबत आहेत. नितीन, खरं तर या 4घांची पार्श्वभूमी काय आहे? पोलिसांकडून या कारवाई संदर्भात काही माहिती मिळते का? माझं निश्चितच पाहिलं तर पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र ATSने काल श्रीरामपुरात छापेमारी केली होती. त्यात 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि तब्बल 10 ते 11 तास या 4 जणांची तपासणी करण्यात आली. एकूणच पाहिलं तर काही घरांची रेकी या 4घांनी केल्याची व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान मधल्या काही गँगस्टरच्या संपर्कात ही 4 तरुण आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यावर बोलण्यास ATS असेल किंवा पोलीस या संदर्भात जास्त माहिती देत नाहीये. 11 ते 12 तासांच्या चौकशीनंतर या 4घांनाही ATSनं नोटीस बजावली आहे आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलं आहे. मात्र एकूणच जर पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून हे 4 जण जे पाकिस्तानमधले काही गँगस्टर्स आहेत त्यांच्या संपर्कात होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हा सगळा संपर्क होता आणि त्याची ATSला माहिती मिळाल्यानंतर ATSनं काल श्रीरामपुरात ही कारवाई केली आहे. माधवी. नितीन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. बातमी आहे यवतमाळमधून. यवतमाळ विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली असून त्यांनी अर्ज दाखल केलाय. मात्र भाजपचे बंडखोर नितीन भुतडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढली आहे आणि त्यामुळे भाजप भुतडा यांचा अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार का याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दुसरीकडे दुष्यंत चतुर्वेदींनी अर्ज दाखल केला तेव्हा महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण दिलं नव्हतं आणि त्यामुळे निवडणुकीत या कारणावरूनही नाराजी नाट्य रंगणार का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. यवतमाळ विधान परिषदेमध्ये इकडे महाविकास आघाडीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. उमेदवार साहेबराव कांबळेंनी निवडणुकीतून अनपेक्षितपणे माघार घेतली आहे. महायुतीच्या उमेदवारावर टीकास्त्र सोडून निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा दावा कांबळेंनी केला होता. मात्र मवियाकडे पूर्वीचं संख्याबळ नसल्यानं आपण उमेदवारी परत घेत असल्याचं कांबळेंनी म्हटलंय. त्यांच्या या निर्णयामुळे मवियाचे नेतेही बुचकळ्यात पडले. महाविकास आघाडीकडे जनसंख्या कमी आहे आणि जनसंख्येवर म्हणजेच नगरसेवकावरच ही निवडणूक अवलंबून आहे आणि नगरसेवकाची संख्या कमी पडते. एक मागासवर्गीय माणसांना एवढं मोठं तिकीट देणे आणि निवडणुकीमध्ये उतरवणे हे माझ्यासाठी भूषणावह बाब आहे. परंतु हे असं तोंडी बोलून किंवा लेखी बोलून चालत नाही. या गोष्टीला सगळं साम दाम दंड लागते आणि ते आमच्याकडं सध्या संख्याबळ पुरेशी नसल्याकारणाने आपण हे निवडणूक जिंकू शकत नाही अशी माझी धारणा झाली आहे. भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भंडाऱ्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत बंडखोरी झाली. गोंदियाचे काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा मुलगा प्रफुल्ल अग्रवाल यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत थेट अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीच्या वतीनं माजी आमदार दिलीप बनसोड यांचा उमेदवारी अर्ज भरून त्यांच्या अर्जासोबत काँग्रेसचा एबी फॉर्म सोडण्यात आला आणि त्यामुळे दिलीप बनसोड हे काँग्रेसचे उमेदवार ठरलेत. यासोबतच महायुतीतही बंडखोरी झाली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर असले तरी भाजपच्याच अन्य दोघांनी बंडखोरी केली आहे. यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीला धक्का दिलाय. आज शेवटच्या दिवशी कोणता उमेदवार यांचा फॉर्म मागे घेतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
तर विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेली बंडखोरी शमवण्यात महायुतीला अनेक ठिकाणी यश आलंय. मात्र नाशिकच्या एकाच जागेचा पेच अजूनही कायम आहे. भाजपचे बंडखोर गणेश गीते आणि अपक्ष गोकुळ गीते दोघंही मैदानात उतरले असून माघार घेण्यास तयार नाहीयेत. एकनाथ शिंदेचे संकटमोचक म्हणून उदय सामंत यांनी नाशिकमध्ये धाव घेतली, मात्र त्यांना यश आलं नाही. आता बंडखोरांना थंड करण्याचं आव्हान फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजनांसमोर आहे आणि त्यामुळे महाजनांना यामध्ये यश येणार का आणि नाशिकमध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मार्ग सुकर होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. मी महायुतीच्या जागा वाटपाच्या पूर्वी त्या ठिकाणी अर्ज भरला होता. मी एक अर्ज भारतीय जनता पार्टीतर्फे भरला होता आणि दुसरा अर्ज मी अपक्ष भरलेला होता. अजून मी तर माझी निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे. आता आज मला गिरीश भाऊ भेटणार आहे, त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. चर्चेनंतर ठरवू त्या ठिकाणी काय करायचं, कोण कोणावर कारवाई करायची तो विषय नंतरचा आहे. पण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही, त्यामुळे निश्चितपणे माझाही कालपासून 350-400 नगरसेवकांचे त्या ठिकाणी फोन आले. टोटल मतदार 619 आहे. माझ्या पक्षाने मला शब्द दिलेला होता 1 वर्षापासून की ही निवडणूक या ठिकाणी आम्ही तुम्हाला तिकीट देऊ आणि तुम्हाला लढवू. दोघांपैकी एक अर्ज मागे घेणार आहे की दोघंही लढणार? नाही, एक जण अर्ज मागे घेईल ना, त्या ठिकाणी एकच जण निवडणूक लढेल ठरलेलं आहे. त्याला पण शंका वाटत होतो नाही का उद्या माझ्यावर दबाव जर आला तर त्या चर्चा झाली. त्याच्यामध्ये गिरीश महाजन साहेब देखील होते, बावनकुळे साहेब देखील होते. काल गणेश गीते साहेबांची वर्षा बंगल्यावर देखील देवेंद्रजींबरोबर भेट झाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातली स्वतः गणेश गीतेंनी जबाबदारी ही गिरीश महाजन साहेबांवर टाकलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलं बाईटमध्ये की गिरीश महाजन साहेबांनी जर सांगितलं तर मी फॉर्म विड्रॉ करेन आणि त्याच्यामुळं गिरीश महाजन साहेबांची आमची चर्चा झाली. शिंदे साहेबांची देखील टेलिफोनिक गिरीश महाजन साहेबांची चर्चा झालेली आहे आणि उद्या 3 वाजता तुम्हाला चांगलं चित्र महायुतीचं बघायला मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. दरम्यान गिरीश महाजन यांनी 100% मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त केलाय. आता अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे. निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू. मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल. अजून उद्याचा दिवस आहे, उद्या 3 वाजेपर्यंत माघार आहे. निश्चित आम्ही त्यांची समज काढू, आम्ही त्यांना समजवू, त्यांच्याशी चर्चा करू. मला वाटतं यातून मार्ग 100% निघेल. जळगाव विधान परिषदेच्या जागेवरही महायुतीत बंडखोरी झाली आहे. भाजपचे नंदकिशोर महाजन अधिकृत उमेदवार असताना शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सोबतच निवडणुकीतून माघार घेणार नाही अशी भूमिका रेश्मा काळेंनी घेतली आहे आणि त्यामुळे महायुतीत तिढा निर्माण झाल्या. आज शिवसेनेच्या नेत्यांना काळेंची समजूत काढण्यात यश येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे मवियाकडून शरद तायडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र तिथे धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी अर्ज दाखल केला आणि त्यामुळे जळगावची निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. रायगड विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. शिवसेना या जागेवर आग्रही असतानाही तटकरे ही जागा मिळवण्यात यशस्वी झालेत. काल शिवसेनेच्या जुईली दळवींनी या जागेवरून अर्ज मागे घेतल्यानं अनिकेत तटकरेंचा विजय निश्चित मानला जातोय. मात्र जुईली दळवींच्या माघारीनंतर महेंद्र दळवींनी तटकरेंबाबत मोठं वक्तव्य केलंय. कोकणातील विधान परिषदेची जागा मिळाली असती तर शेकापचा ज्याप्रमाणे अंत केला त्याप्रमाणे राष्ट्रवादीसह तटकरेंचा राजकीय अंत केला असता असं दळवी म्हणाले. सुनील तटकरेंनी आम्हाला 4 वेळा फसवलं असा गंभीर आरोपही दळवींनी तटकरेंवर केला आहे. अशाच पद्धतीचा त्रास राष्ट्रवादीच्या माध्यमातून तटकरे साहेबांकडून आम्हाला नेहमीच झाला. त्याने देखील 4 वेळा आम्हाला फसवलेलं आहे. आम्ही त्याचं प्रामाणिकपणे फसवलं आहे. 2 जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदी असेल, झालेल्या विधानसभा निवडणुकीत असेल आणि आता विधान परिषद असेल. या सगळ्या गोष्टीला बघत असताना मला असं भावनिकतेने वाटलं की यदा कदाचित ही लढाई लढलो असतो तर मी जिंकून आलो असतो. याचा अर्थ असा आहे की त्याचाही अंत झाला असता. तर जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट व्हायरल होती आहे. दळवी यांच्या पोस्टमुळे कोकणातील शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. राजकीय प्रवासात एका राजकीय पर्वाचा अंत मी स्वतः केला होता आणि आज दुसऱ्या एका राजकीय पर्वाचा अंत झाल्याचं दळवींनी या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांच्या पोस्टची सध्या चर्चा रंगते आहे.
राज्यात खरीपाच्या हंगामाला पुढील 2 आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यात सध्या DAP खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. DAP खत खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रामध्ये गर्दी करतात. मात्र अनेक ठिकाणी खत उपलब्ध नसल्यानं त्यांना रिकाम्या हाती परतावं लागतंय. काही दुकानांवर DAP उपलब्ध नाही असे फलकही लावण्यात आलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंता वाढली आहे. योग्य वेळी खत उपलब्ध न झाल्यास पिकांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे. गर्दी करतायत परंतु खतच मिळत नाही आहे. DAP पाठोपाठ युरियाचा सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे. एका कृषी केंद्राला साधारणतः 100 ते 150 बॅगा मिळाल्या आहेत आणि त्या युरियाच्या बॅगा नेमक्या द्यायच्या कुणाला असा प्रश्न निर्माण झाला. आपल्यासोबत शेतकरी येतं, त्यांना विचारूया नेमकी काय समस्या आहे. मला सांगा, कशासाठी आले तुम्ही इथे? मी इथं DAP खत घेण्यासाठी हिंगोलीच्या बाजारात मार्केटमध्ये फिरलो. अर्धा दुकानावर फिरलो, कुठेही DAPचा साठा उपलब्ध नाही असं दुकानदार सांगत आहे. आम्ही खतासाठी चाललेले आहे. DAPची दुकानदाराला चौकशी करतोय तर नाही म्हणतात, DAP नाही. युरियाच्या 2 बॅगा भेटतील म्हणतात. मला 30-40 पोते जरी असले तर मी DAP घेऊ शकतो, पण ते नाही, उपलब्धच नाही म्हणाला. DAP कधी मिळाला होता? DAP एक दीड महिन्या अगोदर 10 टन आलता, त्याच्यानंतर अवेलेबल झालाच नाही. आणि 2 महिन्यात पहिल्यांदा 112 पोते युरिया आलाय आणि तेवढंच अवेलेबल माझ्याकडे. पुरवठा केला नाही? पुरवठा झालाच नाही. नाशिकच्या सटाणा तालुक्यामधल्या कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतायत. वारंवार पडणारे बाजारभाव, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांकडून कालपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. कांद्याला किमान 3,000 रुपये हमीभाव मिळावा, अवकाळी आणि गारपिटीची नुकसान भरपाई मिळावी, याशिवाय सटाणा तालुक्यातल्या कांदा पीक कापणी प्रयोगाची नव्यानं चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय. त्या शेतकऱ्यांशी सटाणा बाजार समितीतून संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप जिरसूरकर यांनी. आजचं जे आमरण उपोषण आहे ते बागलाण तालुक्यात मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि अवकाळी झाली, परंतु शासनाने अजूनही त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले नाही. त्याच्यानंतर दुसरी जी मागणी आहे ती सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे पीक विमा जो असतो तो पीक कापणी प्रयोगावर अवलंबून असतो आणि बागलाण तालुक्यात 18 कापणी प्रयोग झाले, त्याच्यात कुठेही अधिकाऱ्यांचा समावेश नाही. ते सगळे 18 कापणी प्रयोग जे आहेत ते सगळे पीक विमा प्रतिनिधीनेच निपटून घेतल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आम्ही सगळं त्या बद्दलचं डॉक्युमेंट जेवढं आहे ते सगळं कृषी विभागाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर ती जी आमची कांद्याविषयी नाफेडच्या संदर्भातली मागणी, नाफेडने जर माल घ्यायचाच असेल तर 3,000 रुपये क्विंटल या दराने माल घ्यावा, अन्यथा त्यांनी घेऊ नये आणि घेतलेला माल जो आहे तो त्यांनी निर्यात करावा अर्थात किंवा डम्पिंग करावा, तो त्यांनी पुन्हा बाजारात आणू नये. त्यांनी 2020 सालीची निर्यात बंदी घातली. बांगलादेशला कांदा गेला नाही, आता ते स्वतः कांदा पिकवायला लागले. त्यांनी आपल्यावरती इतकी ड्युटी लावली की आपला कांदाच आता निर्यात होऊ शकत नाही बांगलादेशला, अशी परिस्थिती आहे. आखातातले सगळे देश आता अफगाणिस्तानमधून घ्यायला लागले, चीनमधून घ्यायला लागले. तर सरकारचा हा जो हस्तक्षेप आहे हा बंद झाला पाहिजे. आता जे त्यांची खरेदीची तयारी चालू आहे 1235 कधी 1580, हे कशासाठी? हे उद्या जर ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये बाजार वाढले, कांदा 30 रुपयाच्या पुढे गेला, 40च्या पुढे गेला, तर हाच त्यांनी 30 रुपयाने घेतलेला कांदा 15 रुपयामध्ये बाजारात टाकतील. त्यांच्या बाबतचं काही जात नाही. तहसीलदार आणि कृषी अधिकारी आले होते. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जी कारवाई करणार आहे की तुम्ही लेखी स्वरूपात द्या, की इतके दिवस लागतील किंवा आम्ही काही करू शकत नाही आणि तुमची सही द्या. तर ते म्हणले आम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन जातो आणि वरिष्ठांना कळवतो. आतापर्यंत आपला अनुभव आहे सरकारी कामकाजात वरिष्ठांना कळवलेल्या बातम्या ऐकलेल्या आहे, कचऱ्याच्या पेटीने बी ऐकलेल्या आहे. त्याच्यामुळे आमचा यांच्यावर भरोसा नाही आणि गारपिटीची नुकसान भरपाई द्यायला काही नाही लागत. तुमच्याकडे जर समजा शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करायसाठी सगळे डॉक्युमेंट आहे, नाशिक जिल्ह्यातल्या 65,000 शेतकऱ्यांच्या जमिनीच्या जप्ती झाल्या, त्यावेळेला यांच्याकडे डॉक्युमेंट होते आणि आता यांना नवीन कागदपत्र करायची काय गरज आहे? जिथं जिथं गारपीट झाली तिथं नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी. दुसरं म्हणजे यांनी पीक कापणी प्रयोगानंतर जे ट्रिगर दाखवले ते चुकीचे आहे. एका ठिकाणी बसून आपण जसं लिहितो ना तसे फक्त खालीवर आकडे केलेले, त्या संबंधित सगळ्या सरकारी अधिकारी, विमा कंपन्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारी हस्तक्षेप कमी होऊन कांद्याच्या बाजारात
मोकळीक आली पाहिजे, याच्यासाठी खरं हे उपोषण आहे. जोपर्यंत सरकार याच्यात हस्तक्षेप करतं तोपर्यंत. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जुन्या पडीक आणि धूळ खात पडलेल्या इमारतींना पुनर्जीवित करून तिथे अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यात आलंय. प्रोजेक्ट ड्रीम अंतर्गत अत्यंत एका संस्थेच्या मार्फत हा उपक्रम राबवला जातोय. यामध्ये आतापर्यंत 103 लायब्ररी सुरू करण्यात आल्या असून अन्य 150 गावांमध्ये काम सुरू असल्याची माहिती मिळते. अगदी कमी खर्चात या इमारतींची डागडुजी करण्यात आली आहे. इमारतींमध्ये रंगरंगोटी करण्यात येते. ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक ग्रंथालयांमुळे मुलींना सर्वाधिक फायदा होताना दिसतोय. ज्या मुली अभ्यासासाठी तालुक्याच्या ठिकाणावर जाऊ शकत नाहीत त्यांना गावातच सुविधा मिळते. सोबतच या ग्रंथालयांमुळे मुलांना स्क्रीन टाइम कमी होतानाही चर्चा रंगते. आपण बघू शकतो की कधी काळी अंगणवाडीची ही इमारत जी पडीक म्हणून पडलेली होती आणि तिचा वापर होत नव्हता. मात्र नागपूर जिल्हा परिषदच्या ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत हिला कशाप्रकारे पुनर्जीवित करण्यात आलेला आहे. या गावच्या काही विद्यार्थ्यांनी आपण त्यांना विचारूया की त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारचं हे जे ग्रंथालय सुरू झालं याबद्दल त्यांना काय वाटतं. बेटा नाव काय तुझं? आचल संजय भांडारकर. आता तू कोणतं पुस्तक वाचत आहे आणि तुझ्या गावात जी लायब्ररी सुरू झाली त्यामुळे तुला किती फायदा होत आहे? मी आता स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाचत आहे व्याकरणचे. मला इथे लायब्ररी सुरू झाली तर इतका आनंद झालं. मला याच्या आधी रामटेकला जा लागत होतं अभ्यास करायला. इथं गावात आहे, मला खूप चांगलं वाटत आहे आणि सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहे. याआधी मी रोज रामटेकला जायची, त्यामुळे प्रवासात वेळ वाया जात होता. आणि इथे आमच्या गावामध्ये लायब्ररी ओपन झाली याचा खूप सुरुवातला तर आम्ही एंटर केलं आणि इथे बघितलं तर तोंडातून एकदम वाव निघलं. म्हणजे इथची रचना जी आहे एकदम लायब्ररीकरिता नाही का परफेक्ट बसलेली आहे आणि इथे मन एकदम असं इथे मिळावू मन होते वाचनाकरिता. एक स्तुत्य असा उपक्रम आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, पंचाळ बुजुर्ग, नागपूर.